काका नाव काय तुमचं? आता साहेब शिंदे. काय नेमका इथला विजेचा प्रश्न खूपच गहन दिसतोय. नेमकं काय होतं? विजेचं कसं इथं ट्रान्सफॉर्मर वगैरे ही जी आहेत का नाही, ही सगळं जुनं मटेरियल आहे. नवीन मंजूर आहे, 2 वर्ष झालं. प्रत्येक जण येऊन सांगतो फक्त मंजूर आहे तुम्हाला, पण प्रत्यक्षात काही येतच नाही इथं. बर. आणि इथं नवीन ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे जुनं व्यवस्थित चालत नाही. थोडा लोड वाढला की त्याचं मग तुम्हाला सांगतो बिघाड होतोय, आणि बिघाड झाला की 4-4, 8-8 दिवस लाईटच येत नाही परत. बर. आणि आली तरी 2 तास 3 तास लाईट मिळते. मग 2 आणि 3 तासात काय होणार आहे? अधिकारी काय इथं येतात अधिकारी का नाही? काय लक्षच देत नाहीत. येतात का नाही? येऊन जातात, पण नुसतं वरचा अधिकारी कोणी येत नाही. खालचे अधिकारी येतात, त्यांच्या काय एवढं हातात नसते. त्यामुळे ही नुसते आम्ही बघू, वरच्या साहेबाला सांगू, त्यांनी ही केल्यानंतर तुमचं दुरुस्त होईल, एवढी अशी उत्तरं देतात आणि निघून जातात. किती दिवसापासून किती वर्षांपासून हा प्रश्न आहे? ही तुम्हाला सांगतो, ट्रान्सफॉर्मर ही झाल्यापासून सुरुवातीला 1-3-4 वर्ष फक्त चांगलं चाललं, लोड नव्हता तोपर्यंत. जसा लोड वाढलाय, सुरुवातीला 3 वर्ष गेले, आता 10 वर्ष झालं हीच बॉम्बे ह्याची. शेती किती आहे तुमची? शेती आमची इथं तुम्हाला सांगतो 70 एकर आहे. काय लावलंय आता? काय केळी आहे, ऊस आहे. बर. पाणी केळी सगळी पाण्यामुळे मोडून पडायला लागली. पाणी नसल्यामुळे. शेजारीच आहे, पाणी नसल्यामुळेच हम्म. लाखाच्या पटीत नुकसान होत आहे आमचं. लाईट, सबस्टेशन, सगळं रस्तं सगळं आम्ही इतकं सहकार्य करून सुद्धा आम्हाला कसलंच सहकार्य नाही लाईटीचं याचं. हम्म. मोठ्या प्रमाणात नुकसान होतं इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं. बऱ्याच लोकांच्या जिमनी गेल्यात, तुम्हाला सांगतो. त्यांना बी काय व्यवस्थित कुठलंच हे नाही. सबस्टेशनला रस्त्याची सोय नाही. सर काय आता इथं तुम्ही गणेश चिवटेंना फोन लावला होता किंवा अधिकाऱ्यांना फोन लावला होता, काय सुटेल का नाही प्रश्न? काय होतं माहितीये का, अधिकाऱ्यांना आपण फोन लावल्यानंतर तेवढ्या पुरतं ते फक्त होकारात्मक बोलतात आणि त्यांची जी प्रक्रिया आहे ती तशीच चालू ठेवतात. आता अधिकाऱ्यांचं काय झालंय, बऱ्यापैकी त्यांना गेंड्याची कातडी चालल्यासारखं झालंय. त्यांचे असं त्यांना उत्साहच राहिला नाही काम करायला. मग त्यांना काय नेमकं काय कमी पडतं हे बी काय कळत नाहीये. त्यांनी सांगायचं की बाबा ट्रान्सफॉर्मर आम्ही दिलाय तुम्हाला, त्याला मिळत नाही साहित्य, ते साहित्य बडोदेवून मागवते. आता परवा मगर साहेब म्हणले आम्ही बडोदेवून मागवले, महाराष्ट्रात मिळत नाहीये. महाराष्ट्रात मिळत नाही म्हणलं, बडोदेवून यायला किती दिवस लागतंय? तर म्हणले 1 8 दिवस लागेल. आता 10 दिवस होऊन गेला आता बंद पडलेला खेळाची. आणि ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर आणला जातोय त्यावेळेस कधीतरी अपरात्री रात्री येऊन कधीतरी उतरतात आणि सेकंड कुठनं तरी उचलून आणतात आणि इथं मांडतात. समाधान फक्त शेतकऱ्याचं करतात, बाकी त्याच्यातनं आउटपुट काहीच मिळत नाहीये. आणि खालच्या अधिकाऱ्यांना बोललं की ते म्हणतात वरच्यांना बोला, वरच्यांना बोललं की त्यांनी म्हणा इजीला बोला, इजीला बोललं की इजी म्हणतं मी मिटिंगमध्ये आहे. म्हणजे नेमकं बोलायचं कोणाला हा प्रश्न आहे. आणि सरकार मात्र सत्ता आहे, सगळं आहे, पण कामं मात्र काहीच होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता भाऊंनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय सर्व शेतकऱ्यांना घेऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करण्याचं सांगितलेलं आहे. सुटेल का नाही प्रश्न? नाही, आंदोलन केल्यावर सुटेल की प्रश्न, पण आंदोलनच करावं लागणार आहे. कारण लोक जोपर्यंत स्वतःहून उठाव करत नाहीत किंवा प्रतिकार दाखवत नाहीत तोपर्यंत शासन काय करणार नाही किंवा अधिकारी मग मुग गिळवून गप्प बसणार आहेत. ज्यावेळेस सगळे लोक एकखाट्यात तिथं जीवरला जाऊन धरणं आंदोलन करतील त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की खरंच लोकांना याची गरज आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता पाणी थेंब थेंब पाणी माणूस मिळवायसाठी प्रयत्न करतो. पण इथं झालंय काय, पाणी भरपूर आहे धरणात आणि लाईट नाही. लाईट नसल्यामुळे अख्खी लोकांची भरणी जळायला लागलीत, केळीचं नुकसान व्हायला लागले. अख्ख्या केळी आता पाणी नसल्यामुळं येण झालेली आहे, कुणाला माल लागलेला आहे, ती झाडं कोलमडून पडायला लागलीत. ही अवस्था अशी झाली शेतकऱ्यांची. आता खरं तर इथं हे निवेदन घ्यायला स्वीकारायला अधिकाऱ्यांनी येणं गरजेचं होतं, परंतु ते इथं अधिकारी म्हणजे जे प्रमुख अधिकारी आहेत तेच इथं आलेले नाही. ते कुठं अनास्था दिसून येते का? तसंच आहे ना, ते अनास्था म्हणजे त्यांची मानसिकताच नाही हो. त्यांना आता मला सांगा, मिटिंग महत्वाची का शेतकऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा, लाईटचा, हे महत्वाचं आहे. पण त्यांनी महत्व कशाला दिलंय मिटिंगला, वसुलीला. आता शासन म्हणते लाईट बिल सगळं माफ आहे आणि वसुलीला कुठे गेले दादा, कशाची वसुली करतील हे बी काय कळत नाही. कारण 7.5 HP पर्यंत त्यांनी माफ केले. वसूल कशाचा राहिला यांच्याकडे आता? ते सांगतात आता मी वसुलीला आहे तिकडे, वसुलीमुळे मार्चेंटमुळे मला वसुलीला जावं लागतंय. आता 2 तास जर इथं आले असते वरिष्ठ अधिकारी तर इथं काहीतरी सोल्युशन निघालं असतं ना. लोकांच्या भावना समजल्या असत्या. लोकांच्या भावना समजल्या असत्या, लोकांची काय प्रतिक्रिया ही कळली असती, त्यांना वरच्याला सांगता आलं असतं. पण त्यांनी जेणेकरून इथं समाजामध्ये या नको, लोकांमध्ये आलं तर पुन्हा काही गडबड झाली तर आपण अडचणीत या नको म्हणून काहीतरी टोलाटोली करायची, उत्तरं द्यायची आणि थांबायचं तिकडं. अमोल काका काय काय वाटतं आता? काय इथं तुम्ही कर्मचाऱ्यांना सुद्धा बोलला, हे केलं, कुठंतरी प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्न करता. सुटत नाही तर काय करावं? बोलून तर काय ते आला असते, बोललं व्यस्त अधिकारी. हा, अधिकारी बोलतोच की म्हणून सामने. काय बोलला असतं अधिकारी? काय माहिती, लाईट सोडा, प्रश्न सोडा, दुसरं काय 4 आहे ते 8 तास करा. हा,
नसलं तर हे दुसरं आहे ते 5 चार आहे. बर दुसरं काय आहे, शेतकरी दुसरं काय असते. मग आता ते भरत भाऊंनी सांगितलंय की आंदोलन करायचंय, हा, करून जा. जाणार का नाही मग तिकडं? सुटल का नाही मग प्रश्न? सुटांगी आंदोलन केलं सुटा नाही. हा काय वाटतंय? काय गावचा प्रश्न लयच प्रश्न खूप गंभीर आहे. गाडीची व्यवस्था करा आणि तेवढं सुरळीत चालू करून द्या बस. आता इथं तर महाराष्ट्रात मिळत नाही म्हणते ते की काय ते सामान आहे त्याचं. ते आणत्या ना, गुजरातचं आहे ना सरकार सगळं. हा गुजरातचं प्रधानमंत्री गुजरातचे बड देऊन येईन. येईल का? हा ते देते ना पाठवून. 8 दिवसात म्हणले ते, आता 10 दिवस होऊन. ते देते ना. आता 8 दिवस म्हणले ते 10 दिवसाच्या पुढे गेलं. भेटत नाही, सगळं गुजरातूनच येतं. हा मग तेवढं एक आणा गुजरातून आणि तेवढं गाव मार्गी विषय आमचा. पण कुठनं का आलं पाहिजे मार्ग? आमचं मार्गी गाव. काय नाव तुमचं? किती आहे शेती? ते 10 एकर. काय लावलंय आता शेतीमध्ये? खरबूज आहे, टोमॅटो आहे, कलिंगड आहे, ऊस आहे, केळे आहे. हा पाणी आता इथं धरण तर जवळ आहे, पाणी येत आहे का नाही? धरण जवळ आहे, सबस्टेशन जवळ आहे, पण लाईट नको का? पाणी मोजणी तर देऊ शकत नाही. हा, मग आता सरकारनं तर 8 तास वीज सांगितलंय, पण इथली मग म्हणजे अधिकाऱ्यांचा दोष आहे का सरकारचा दोष आहे? मग विषय असा आहे, पालकमंत्र्यापासून आमदारापासून मंत्र्यापासून जर अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं तरी अधिकारी त्यांचं ऐकत नाही. म्हणजे अधिकाऱ्यांची जी अनास्था नाही म्हणायचं त्याला, अधिकाऱ्यांकडे मस्ती आहे. बर त्या मस्तीच्या जोरावर ते कोणाचंच ऐकायला तयार नाही. बर त्याच्यावर एकच उपाय, त्या अधिकाऱ्यांवर या पालकांनी कारवाई केली पाहिजे. बर कुठेतरी कारवाईचा बडगा उचलला तरच काम होणार आहे. आता कुठं कामच होऊ शकत नाही. आता इथं अधिकारी हक्काचं पाणी, हक्काची लाईट ती मिळवण्यासाठी जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर स्वातंत्र्य म्हणून उपयोग काय? आता काय निवेदन घ्यायला सुद्धा अधिकारी नाहीत आले. नाही तर अधिकाऱ्यांना सांगितलं होतं साळुंके साहेबांनी यायला, साळुंके साहेब हजर राहिले नाही. हा मस्तीचाच प्रकार होतो ना. किती तास येते लाईट तरी? लाईटीचा टायमिंग आठवड्यातनं बदलायच्या ऐवजी दिसाड बदलतो. बर कधी तासभर राहते, कधी 4 तास राहते, कधी येतच नाही. पाणी म्हणजे असं आणि फुल व्होल्टेजने लाईट नाही. बळ हा आणि चालू झालं तर शेतापर्यंत यायला किती वेळ लागते पाणी? पाईपला लिकेज व्हायची बारी आहे शेतकऱ्यांची. बर जाती किती काय रात्री मोटर निष्ठून पडली बाहेर. कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत MSCB मध्ये, त्यामुळे भांडायचं कोणाला, बोलायचं कोणाला हा विषय. आणि भीती नाही कोणाला, नोकरी जाण्याची जी भीती राहते ना ती भीती नाही. कायम स्वरूपी नसल्यामुळं काय तात्पुरत्या स्वरूपात असल्यानंतर काय घाबरणार नाहीत ना. बर मग सर्वजण करत नाही ते माझ्याकडे नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. बर म्हणजे कुणाकडे असतं हेच कळत नाही. आता इथं कोण हेच मिळणार नाही. इथं की आता कोळवादान उशाला आणि कोर्टपल्ली कशाला काय करायचं पाण्याकडे? फक्त बघत बसायचं. त्यांच्या मनमानी कारभार चालू आहे. भाऊ, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना आक्रमक आहेत, त्या तीव्र आहेत. आपण ह्या अधिकाऱ्यांशी बोलला होता, काय नेमकं अधिकारी या ठिकाणी यायला म्हणजे धजत नाही ते काय? 1 महिन्यापासून मीच नाही, आमचे आदरणीय संजय शिंदे यांनी वेळोवेळी तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांना आम्ही तर बोलतोच आहे, पण संजय मामांनी फोन लावून, रश्मी दिदींनी फोन लावून सुद्धा अधिकारी ऐकत नसतील. तर आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आता आलेली आणि आता रास्ता रोकोसाठी आंदोलन केलं, पण रास्ता रोको करून काय होणार नाही, ते आम्हाला त्रास होणार आहे. आम्ही आता काय करणार आहे, ह्या 5-6 गावातले सगळे शेतकरी आम्ही सोमवारपर्यंत वेळ दिलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो सोमवारपर्यंत 1 महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेऊन काहीच होत नाही, आज होईल उद्या होईल, आजपर्यंत वाट बघितली. आता सोमवारपर्यंत आम्ही वेळ दिलाय. सोमवारपर्यंत जर नाही झालं तर मंगळवारी आम्ही सगळे शेतकरी, ह्या 5-6 गावातले सगळे शेतकरी मिळून जीवरच्या सबस्टेशनला जाऊन बसणार आहे आणि तिथं आंदोलन करणार आहे. आणि आमचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही तिथं हलणार नाही, हे आम्ही सगळ्यांनी आता पवित्रा घेतलेला आहे. भाऊ, या ठिकाणी ते जे इथलं जे सामान आहे सबस्टेशनचं, जे जळालेलं आहे, गेलेलं आहे, ते महाराष्ट्रात मिळत नाही, बाहेर राज्यातनं आणावं लागतं असं सांगितलं. 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितला होता, त्याच्यावर वेळ होऊन गेला आहे, तरी ते सामान या ठिकाणी येत नाही. सामानच मागवलं की नाही हा प्रश्न आहे आम्हाला.
सामान जर मागवलं असतं तर आलं असतं ना सामान तुम्हाला सांगतो किती वेळ दिवस लागते परदेशात यायचं म्हणलं तर 8 दिवस लागतात 10 दिवस लागेल 1 महिन्यापासून आम्ही तीच ऐकतोय म्हणून आतापर्यंत थांबलोय. आता आम्ही थांबणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय आक्रमकपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही दिवसात काही जे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो ह्या भागाचे. पूर्व भागाचा वाली कोण नव्हता, जनतेने आम्हाला आता पंचायत समितीमध्ये निवडून दिले. तुम्हाला लोक आम्हाला विचारतायत रस्त्याचं काय झालं, लाईटीचं काय झालं, त्या दहीगाव सिंचनचं काय झालं, ह्या सगळ्याचे प्रश्न आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहेत. आणि एक एक प्रश्न तुम्हाला सांगतो आम्ही ह्याच्यातून आता मार्गीच लावणार. दखल घेतील का अधिकारी? 100% घ्यावं लागेल. तुम्हाला सांगतो आम्ही एकच ठरवले आता त्यांच्या ऑफिस पुढेच बसायचं. काय आमचा पूर्ण भाग तुम्हाला सांगतो सदन झाल्याशिवाय आम्ही आता सुट्टी देणार नाही. अधिकाऱ्यांचं या आपल्या भागाकडे म्हणजे इथं कोळगावकडच्या किंवा इकडच्या भागाकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन आहे तो कुठेतरी संकुचित आहे असं वाटतं. अधिकारी तुम्हाला सांगतो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्यांना कुठलंच घेणं देणं नाही. फक्त तेवढ्या पुरता फोन आला. काल तुम्हाला सांगतो गणेश भाऊने कोणाला फोन लावला, मगर साहेबांना फोन लावला. मगर साहेबांनी सांगितलं होतं कालच्या डेटला ही काम तुमचं पूर्ण करून देतो. तुम्हाला सांगतो कालचं नाही आज आपण इथं आलोय, इथं कुठलीही परिस्थिती हालचाल दिसत नाही. मग ही तुम्हाला सांगतो किती दिवस लोटणार आहेत असे आणि किती दिवस आपण सहन करणार आहे. शेतकरी तुम्हाला सांगतो त्या पिकाला लहान लेकरासारखं सांभाळतो आणि हातातोंडाला आलेला घास तुम्हाला सांगतो त्यांच्या हे राहून घेतला जातो. मग त्यांचा वाली कोण आहे तुम्हाला सांगतो. त्यांना जर लाईट नाही मिळली, आता एक तर बऱ्याच दिवसांना धरण भरलंय, पाणी आहे तर तुम्हाला लाईटीचा प्रश्न सुटलाय. लाईट असते त्यावेळेस पाणी नसतंय. असं तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याच्या मुळावर प्रत्येक जण आलं तर ही कसं काय चालणार आहे असं. आता येथील जी शेतकरी आहेत लाईटच्या अभावी विजेच्या अभावी आता त्यांची शेती कुठेतरी शेतातली पिकं जी आहेत ती करपून चाललेली आहेत. ती अशी परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगत आहेत. करपून चालले नाही, करपून गेलेत, हाताच्या बाहेर गेलेत. तुम्हाला सांगतो हिथून पुढे तरी आलेली पिकं त्यांच्या हाताशी लागावं म्हणून हे तुम्हाला सांगतो आम्ही हा पवित्र आज घेतलाय आणि आम्ही निश्चित सोमवारपर्यंत वाट बघू आणि नाहीच झालं तर तुम्हाला सांगतो हे मोठ्या प्रमाणात अतिशय तीव्र आंदोलन करू.